आजच्या दिवसाचं ऑफिसचं काम जरा मी लवकरच संपवलं. आज बायकोने मला स्मार्टवॉच गिफ्ट केलेला आहे. सो स्मार्टवॉचची आपण जरा सेटिंग केली. बघितलं कशा पद्धतीने चालतंय, काय-काय आहे. सो आजचा आपला रुटीनचा 6वा दिवस आणि आज तसं पाहायला गेलं तर आज जरा मन करत नव्हतं जाण्यासाठी. कारण थोडी सर्दी पण झाली होती आणि अंग पण थोडं जड आलं होतं. पण ते म्हणतात ना, की फक्त घरातून बाहेर पडण्याचा विषय असतो. सो घरातून बाहेर पडलं की आपोआप मन येतं. सायकल काढून आपल्या रोजच्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. सो बऱ्याच वर्षानंतर सायकल चालवतोय. सो सायकल चालवताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, की सपाट रस्त्यावरती सायकल चालवताना काहीच वाटत नाही. पण जेव्हा चढ लागतो तेव्हा फाटते आणि त्याच्यामध्ये जर उलटं वारं व्हायला लागलं, की मग विषयच संपला. सातारा म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण बघा ना, 5 मिनिटापूर्वी मी एवढ्या ट्रॅफिकमध्ये होतो आणि 5 मिनिटामध्ये अजिंक्य ताऱ्यामध्ये निसर्गाच्या कुशीत. तो सायकल आपण घेऊन, बाटली घेऊन आपण निघालेलो आहोत. अजिंक्यतारा गडावरती आपले सहर्ष स्वागत. हे बघा आपले आर्टिस्ट यांनी मस्त काम केलेलं आहे. तो फायनली आपण पोहोचलेलो आहोत अजिंक्यतारा गडावरती. बजरंगबली नाव घेऊया, मारुती स्तोत्र म्हणूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. सो आज कसेबसे 50 डिप्स मारलेले आहेत, 7 पुशअप्स मारलेले आहेत आणि 3 पुलअप्स मारलेले आहेत. सो वॉर्मअप आणि थोडाफार व्यायाम करून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. सो आज आहे आरूचा बर्थडे. तिच्यासाठी आपण घेतलेला आहे केक. सो घरामध्ये केक कापून सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आणि सेलिब्रेशन केल्यानंतर आजची ट्रीट आहे. सो आज आम्ही गेलो मॅकडीमध्ये. मॅकडीमध्ये मस्त ताव मारला बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंकवरती आणि आजचा आपला दिवसभराचा पूर्ण आढावा. सो भेटूया उद्या पुन्हा एकदा.